So hello dear students, in this video we shall discuss some significances of fertilization. काही fertilizationचा significance एक मागच्या व्हिडिओमध्ये घ्यायचा होता पण तो मिस आउट झाला. सो व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन? नेमकं फर्टिलायझेशनचे काय काय सिग्निफिकन्स आहेत ते आपल्याला दे मे आस्क इन द बोर्ड फॉर 2 marks. Write a note on significance of fertilization like this. So remember guys, because of the significance, the meiosis second which was arrested, meiosis second आपली अरेस्ट झालेली होती सेकंडरी oocyte मध्ये, that meiosis second get completed because after the entry of sperm into the secondary oocyte the meiosis second get completed. म्हणजे meiosis second कंप्लीट कुणामुळे झालं? स्पर्म एंट्री केला, फर्टिलायझेशन मुळे meiosis second ची प्रोसेस कंप्लीट झाली आणि आपला ओव्ह्यूम oogenesis साठी हा रेडी होतो. म्हणजे meiosis second get completed because of the fertilization. Next, the combination of two characters, the combination of characters of two different persons takes place. अलग लक्षामध्ये फर्टिलायझेशन मुळे काय होतं? कॉम्बिनेशन ऑफ characters of two parents, two persons takes place which leads to the variation and evolution. ज्याच्यामुळे काय, हे दोन वेगवेगळ्या व्यक्तीचे कॅरेक्टरिस्टिक फर्टिलायझेशन मुळे, कारण स्पर्म मेल कडचा असतो, एग फिमेल कडचा असतो आणि दोघांचे कॅरेक्टर मिक्स झाल्यामुळे दॅट मे लीड टू द व्हेरिएशन अँड इव्होल्युशन साठी, मानवी उत्क्रांतीसाठी आणि नवीन पिढीमध्ये नवीन नवीन गुणधर्म दिसण्यासाठी हे फर्टिलायझेशन अतिशय महत्वाचं आहे. नेक्स्ट, द डिप्लॉइड क्रोमोझोम नंबर इज रिस्टोर्ड. डिप्लॉइड क्रोमोझोम नंबर इज रिस्टोर्ड इन द यंग वन. दोन व्यक्तींच्या मेल आणि एग, मेल स्पर्म आणि एग, फिमेलचा एग कंबाईन झाल्यामुळं हाफ सेट ऑफ क्रोमोझोम फ्रॉम द मेल अँड हाफ सेट ऑफ क्रोमोझोम फ्रॉम द फिमेल गेट कंबाइंड अगेन टू फॉर्म डिप्लॉइड. N कंबाइंड टुगेदर टू फॉर्म 2N. म्हणजे डिप्लॉइड क्रोमोझोम नंबर इज रिस्टोर्ड. कुणामुळं? फर्टिलायझेशनमुळे परत तयार होणारे नवीन अपत्य हे डिप्लॉइड क्रोमोझोम असणार बनतं. 23 क्रोमोझोमचा सेट एकत्र येऊन 46 सेटवाला आणखीन परत तो व्यक्ती म्हणजेच ते बाळ बनतं. म्हणजे ते सुद्धा अतिशय एक महत्वाचा इम्पॉर्टन्स कुणाचा आहे? फर्टिलायझेशनचा आहे. डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम इज रिस्टोर्ड, हे एक सगळ्यात महत्वाचं आहे. अगेन बिकॉज ऑफ द फर्टिलायझेशनमुळे जनरली सेंट्रिओल्स आर अब्सेंट. रिमेंबर, सेंट्रिओल्स आर अब्सेंट इन द ओव्ह्यूम. ओव्ह्यूम मध्ये सेंट्रिओल नसतात, बट व्हेन स्पर्म प्रेस द वॉल ऑफ द सेकंडरी oocyte, सेकंडरी oocyteची वॉल प्रेस करून, करोना रेडिएटा झोना पेल्युसिडाला प्रेस करून तो आत जातो, त्यावेळेस त्याच्या त्या न्यूक्लियस बरोबर ते सेंट्रिओल सुद्धा आत केले जातात. प्रॉक्झिमल आणि डिस्टल सेंट्रिओल पैकी तो प्रॉक्झिमल सेंट्रिओल्स जो आहे तो कुठं जातो? त्याच्या आतमध्ये जातो. म्हणजे सेंट्रिओल्स आर इंट्रोड्युस्ड. सेंट्रिओल सुद्धा काय होतात? तुमच्या त्या ओव्ह्यूम मध्ये जातात. म्हणजे सेंट्रिओल इंट्रोड्यूस करण्याचं सुद्धा काम कुणामुळे होतं? फर्टिलायझेशनमुळे होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम इज मेंटेन. व्हेरिएशन अँड इव्होल्युशनसाठी तुमच्या कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टर ते महत्वाचं आहे. मिओसिस सेकंड कंप्लीट होतं त्याच्यामुळं. आणि आणखीन एक, सेंट्रिओल्स आर इंट्रोड्युस्ड इन टू द ओव्ह्यूम. ओव्ह्यूम मध्ये काय इंट्रोड्यूस केले जातात? सेंट्रिओल्स आर इंट्रोड्युस्ड. तर असे हे वेगवेगळे आपल्याला काय सांगता येतील? सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन सांगता येतात. ओके, नाउ द नेक्स्ट इज फॉर्मेशन ऑफ द ब्लास्टोसिस्ट. इन द प्रिव्हियस व्हिडिओ वी हॅव सीन द फॉर्मेशन ऑफ मोरुला. Okay, late morula. This is the structure of late morula. We have seen this one. Now this morula, conversion of morula into hollow multicellular blastocyst is called blastulation. And formation of blastocyst from morula, तेच आपल्याला बघायचे. ब्लास्टोसिस्टलाच दुसरं नाव आहे ब्लास्टुला. तर ब्लास्टुला फ्रॉम मोरुला पासून ब्लास्टुला तयार होणे, दॅट इज कॉल्ड ब्लास्टुलेशन. फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस्ट. कसा आहे ब्लास्टोसिस्ट? दिस इज हॉलो मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर. नाउ दिस इज आवर fallopian tube. This is the uterus. Okay, like this. If suppose this. Now gradually after this is the zygote, double celled, 4-celled, 8-celled, 16-celled. After the fourth day दिवशी हा 16 सेल असणारा मोरुला एंटर इनटू द युटेरस. ओके, युटेरस मध्ये हा एंट्री करायला. नाउ
that morula when entered into the uterus मध्ये एंट्री झाल्यानंतर, दिस इज द फंडस पार्ट, मोरुला युटेरस मध्ये एंट्री झाल्यानंतर इट लुक्स लाईक दिस इज द लेट मोरुला. दिस आउटर लेअर नाउ वी कॉल, त्या दिवशी आपण त्याला नाव दिलं द आउटर लेअर सेल्स ऑर क्लिअरर सेल्स. ओके, नाउ दिस मोरुला आफ्टर एंटरिंग इन टू द युटेरस मध्ये एंट्री केल्यानंतर इट गेट्स ऑर इट ऍक्ट्स ऍज ए ट्रोफोब्लास्ट. आता हा कशाचं काम करायला, ट्रोफोब्लास्टचं काम करायला. बघा, नाउ दिस लेअर ऍक्ट्स ऍज ट्रोफोब्लास्ट अँड ट्रोफोब्लास्टच्या मधल्या ज्या सेल्स आहेत, दीज सेल्स नाउ मूव्ह टू वन साइड. म्हणजेच आता फिगर कशी होणार आहे बघा. नाउ आय विल ड्रॉ दिस मोरुला इज नाउ कन्वर्टेड इन टू सच स्ट्रक्चर. दिस इज द आउटर झोना पेल्युसिडा लेअर. हा झोना पेल्युसिडा लेअर आहे. नाउ दिस इज द ट्रोफोब्लास्ट. नाउ इट इज बिकमिंग ट्रोफोब्लास्ट लेअर. हा ट्रोफोब्लास्ट बनला. दिस इज ट्रोफोब्लास्ट. ओके, नाउ दिस ट्रोफोब्लास्ट लेअर, नाउ द इनर लार्जर सेल, त्याला आपण इनर लार्जर सेल मास म्हटलेला आहे. दीज इनर लार्जर सेल मूव्ह टू वन साइड. They move to one side and they get attached to the trophoblast. ह्या ट्रोफोब्लास्ट लेअरला त्या काय होतात, जाऊन अटॅच होतात. And this inner mass of the cell is called embryoblast. Now it is called embryoblast. These embryoblast attach to the trophoblast layer at one side and this end is called embryonal end. या एंडला काय म्हणायचं, एम्ब्रियॉनल एंड. दिस एंड इज कॉल्ड एम्ब्रियॉनल एंड अँड द एंड अपोजिट टू दॅट एम्ब्रियॉनल नॉब. ह्या एम्ब्रियॉनल नॉबच्या अपोजिटचं एंड, दिस एंड इज कॉल्ड ऍब एम्ब्रियॉनल एंड. दिस एंड इज कॉल्ड ऍब एम्ब्रियॉनल एंड. या एंडला, इकडच्या एंडला काय म्हणायचं, ऍब एम्ब्रियॉनल एंड. नाउ दीज inner mass of cell, that is we are calling it embryoblast. The embryoblast where it attached to the trophoblast, जिथं तो ट्रोफोब्लास्टला अटॅच व्हायला आहे, these trophoblast cells are now called cells of robber. Cells of robber. The cells of trophoblast where they attach to the embryoblast. Embryoblastला ज्या ट्रोफोब्लास्टच्या सेल अटॅच होतात, those cells are called cells of robber. या सेल्सला काय म्हणायचं, सेल्स ऑफ रॉबर. दीज आर द ट्रोफोब्लास्ट लेअर. दिस इज अगेन आउटर झोना पेल्युसिडा लेअर इज नॉट डिस्ट्रॉइड. आणखीन तो डिस्ट्रॉय झालेला नाही. अँड फोर्थ डेला तुमचा मोरुला एंट्री केला होता. फ्रॉम 4th to 7th डे, 4थ्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत द डेव्हलपमेंट ऑफ मोरुला इन टू ब्लास्टोसिस्ट टेक्स प्लेस. आता हा तुमचा मोरुला इथं गेलाय, त्याचं रूपांतर आता कशात व्हायला, दिस इज द ब्लास्टुला or blastocyst. We call it blastocyst. This blastocyst now after entering into the uterus मध्ये हा एंट्री व्हायला आहे. After entering into the uterus, it absorbs the trophoblast layer. हा trophoblast layer आहे. The cells of trophoblast absorbs the uterine milk. इथं काय असतं, युटेरस मध्ये युटेराइन मिल्क असतं. That uterine milk is absorbed by the cells of trophoblast. ट्रोफोब्लास्टच्या सेल्स कडून हे युटेराइन मिल्क काय केलं जातं, ऍब्सॉर्ब केलं जातं. अँड बिकॉज ऑफ दॅट ऍब्सॉर्प्शन द ब्लास्टोसिस्ट इन्क्रीजेस इन साइज. ग्रॅज्युअली इट इन्क्रीजेस इन साइज अँड द साइज ऑफ ब्लास्टोसिस्ट बिकम डबल. जवळपास ब्लास्टोसिस्टची साईज ही 0.15 मिलीमीटर वरून, बिकॉज ऑफ द ऍब्सॉर्प्शन ऑफ युटेराइन मिल्क, त्याला त्यांनी युटेराइनचं मिल्क म्हणले, बिकॉज इट इज हेल्पफुल फॉर नरिशमेंट ऑफ दॅट ब्लास्टोसिस्ट. ब्लास्टोसिस्टचं नरिशमेंट करतं. मग नरिशमेंट करणारं आपल्याकडे जसं मिल्क असतं, तसं युटेरसमध्ये असणारं मिल्क आहे, न्यूट्रिशियस असतं, म्हणून त्याला युटेराइन मिल्क म्हटलेलं आहे. हे युटेराइन मिल्क ऍब्सॉर्ब केल्यामुळं ह्या ब्लास्टोसिस्टची 0.15 मिलीमीटर वरून साईज 0.30 मिलीमीटर एवढी होती. हाऊ मच इज द साईज, 0.30 means the size get doubled of the blastocyst. And because of the absorption of uterine milk, the cavity is formed, and that fluid filled cavity, this is called blastocele. This cavity is called blastocele.
cavity is formed. That cavity is called blastocele. And now this blastula gradually moves to the central part of the uterus. Uterusच्या central partला तो येऊन बसतो. Now these cells which are attached to the trophoblast at one end, ह्या one end ला जिथं त्या cells attach झालेल्या आहेत. Now the process of implantation start at the 7th day. बघा पूर्ण डेव्हलप झाली आता ब्लास्टोसिस्ट डेव्हलप झाल्यानंतर 7व्या दिवशी द प्रोसेस ऑफ इम्प्लांटेशन स्टार्ट्स. मीन्स फ्रॉम 4th डे टू 7th डे, मीन्स नियर अबाउट 3 days दॅट ब्लास्टोसिस्ट फ्लोट्स इन द युटेराइन मिल्क. इथंच तो फ्लोट होतो. इट डज नॉट गेट इम्प्लांटेड स्टील. आणखीन तो इम्प्लांटेशन झालेला नाही. इट इज सर्चिंग फॉर द प्रॉपर साईट. तो प्रॉपर साईटसाठी सर्च करायला. इट इज वेटिंग फॉर इट्स ओन डेव्हलपमेंट. स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी तो काय करायला, वेट करायला. अँड देअरफॉर आफ्टर द फुल मॅच्युरिटी, फुल फॉर्मेशन ऑफ द ब्लास्टोसिस्ट, नाउ ऍट द एंड ऑफ 7th डे, by the end of 7th day, that blastocyst is now ready for implantation in the uterus. युटेरस मध्ये तो आता फिक्स होण्यासाठी 7व्या दिवशी रेडी होतो. 4थ्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत त्याला वाढायला वेळ झाला, पूर्ण वाढला. अँड बिफोर इम्प्लांटेशन दॅट आउटर झोना पेल्युसिडा लेअर रप्चर्स. स्टील इट इज देअर. जोपर्यंत इम्प्लांटेशन होत नाही तोपर्यंत तो तिथंच आहे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ झोना पेल्युसिडा? झोना पेल्युसिडा लेअर अवॉइड्स द ॲबनॉर्मल अटॅचमेंट ऑफ दॅट ब्लास्टोसिस्ट टू एनिवेअर इन द युटेराइन. युटेराइन वॉलला कुठेही तो अटॅच होऊ देत नाही हा झोना पेल्युसिडा सर्च द प्रॉपर साईट. झोना पेल्युसिडा प्रॉपर साईट सर्च करतो आणि तो इथं तिथं कुठं तो अटॅच होऊ देत नाही. अलग लक्षामध्ये. आणि त्याच्यामुळं हा ज्या वेळेस प्रॉपर त्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर झोना पेल्युसिडा रप्चर होतो, तो तुटतो. अँड दॅट टोटल ब्लास्टोसिस्ट गेट अटॅच्ड टू द युटेराइन वॉल. तो युटेराइन वॉलला जनरली तो फंडस रिजन मध्ये तो काय होतो, दिस इज द फंडस रिजन. ह्या फंडस रिजन मध्ये सहसा येऊन तो इथं अटॅच होतो. नाव दिस ब्लास्टोसिस्ट इज सपोज हिअर, इट इज नाव अटॅचिंग हिअर. हा इथं तुमचा ब्लास्टोसिस्ट आलेला आहे. तुमचा हा झोना पेल्युसिडा लेअर रप्चर व्हायला. नाव आफ्टर द झोना पेल्युसिडा लेअर रप्चर झाल्यानंतर द ट्रोफोब्लास्ट लेअर, आता हा जो आउटर लेअर आहे, दिस आउटर लेअर इज कॉल्ड ट्रोफो. आता राहिला कोणता, ट्रोफोब्लास्ट. दिस ट्रोफोब्लास्ट लेअर सिक्रीट लायटिक एन्झाइम. हा जो आउटर लेअर आहे, नाव दिस ट्रोफोब्लास्ट लेअर सिक्रीट लायटिक एन्झाइम. एक लायटिक एन्झाइम म्हणजे तो लायसिस करणारा एन्झाइम सिक्रेट करतो. बिकॉज ऑफ द सिक्रेशन ऑफ लायटिक एन्झाइम बाय द ट्रोफोब्लास्ट लेअर, ह्या ट्रोफोब्लास्ट लेअरनं लायटिक एन्झाइम सिक्रेट केल्यामुळं इट क्रिएट्स द होल्स, बरोज इन द एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम मध्ये तो काय क्रिएट करतो, होल्स क्रिएट करतो. अँड बिकॉज ऑफ द क्रिएशन ऑफ द होल्स त्याच्यामध्ये खड्डे पडल्यामुळं द properly the blastocyst get implanted to the endometrial wall. हे endometrial wall ला कारण ट्रोफोब्लास्ट लेअर लायटिक एन्झाइम सिक्रेट केल्यामुळं such burrows are created to the एंडोमेट्रियल लाइनिंग ऑफ द युटेरस. युटेरसच्या एंडोमेट्रियम लाइनिंगला काय केले जातात, बरो सिक्रेट केले, आपलं बरो तयार केले जातात. असे छोटे छोटे खड्डे पाडले जातात आणि त्याच्यामुळं हा व्यवस्थित तुमचा ब्लास्टोसिस्ट और ब्लास्टुला गेट अटॅच्ड टू द युटेराइन वॉल. जनरली इन द फंडस रिजन, म्हणजे इथं या रिजन मध्ये, असं इथं तिथं कुठेही तो जात नाही. अँड देन आफ्टर द अटॅचमेंट ऑफ दॅट ब्लास्टुला और ब्लास्टोसिस्ट टू द एंडोमेट्रियल लाइनिंग, now the cells opposite to the embryonal knob, this is the embryonal knob. This embryonal knob च्या opposite म्हणजे ह्या साईडला there is rapid division of cells. ट्रोफोब्लास्टच्या सेल्स रॅपिडली डिवाइड होतात बघा. अँड द रॅपिडली डिवाइडिंग ट्रोफोब्लास्ट सेल्स नाउ फॉर्म 2 लेअर. 2 लेअर तयार करतात बघा. हा एक मधला लेअर तयार झाला आणि हा बाहेर. कारण एम्ब्रिओनल नॉब, दिस इज द एम्ब्रिओनल नॉब. एम्ब्रिओनल नॉबच्या अपोजिट म्हणजे बाहेरच्या साईडला ह्या इथल्या रिजन मधल्या ट्रोफोब्लास्ट सेल अंडरगो मायटोसिस व्हायला लागतं त्यांचं. आणि मायटोसिस होऊन दे फॉर्म 2 लेयर्स. किती लेअर तयार करतात ते, 2 लेअर. अँड आउट ऑफ दोज 2 लेयर्स, ह्या 2 लेअर पैकी द आउटर लेअर इज कॉल्ड सिंसायोट्रॉफिक लेअर.
सिंसायशिओट्रोफोब्लास्ट. सिंसायशिओट्रोफोब्लास्ट. ह्या आउटर लेअरला काय म्हणायचं? सिंसायशिओट्रोफोब्लास्ट. आणि हा जो मधला लेअर आहे ह्याचा एक राहिलेला, दिस इज कॉल्ड सायटोट्रोफोब्लास्ट. दिस लेअर इज कॉल्ड सायटोट्रोफोब्लास्ट. बघा, inner layer is called cytotrophoblast, outer layer is called syncytiotrophoblasst. This syncytiotrophoblasst gives such outgrowths, such projections. हा syncytiotrophoblasst असे काय देतो? बाहेरच्या बाजूने प्रोजेक्शन देतो. अँड विथ द हेल्प ऑफ दिस प्रोजेक्शन, ह्याच धाग्यासारखे फिंगर लाईक प्रोजेक्शन बाहेर आले. कुणातून आले? syncytiotrophoblastt. कुणापासून तयार झाले? ट्रोफोब्लास्ट पासून. ट्रोफोब्लास्टचं काय झालं? रॅपिड डिव्हिजन झालं ऍट द टाइम ऑफ इम्प्लांटेशन व्हायला. आता ह्या तयार झालेल्या बरोजमध्ये हे जे आउटर प्रोजेक्शन आलेले आहेत, दीज प्रोजेक्शन गेट फिक्स्ड इन टू दिस. ह्या बरोजमध्ये, ह्या छोट्या छोट्या छिद्रांमध्ये, खड्ड्यामध्ये हे आउटर प्रोजेक्शन असे जाऊन फिक्स होतात सगळ्या बाजून, लाईक दिस, इकडून. अँड प्रॉपरली दॅट ब्लास्टोसिस्ट गेट इम्प्लांटेड. अशा पद्धतीनं हा ब्लास्टोसिस्ट तुमचा काय होतो? त्याच्यामध्ये इम्प्लांट होतो. अँड इन सच अ मॅनर द मोरुला कन्वर्ट्स इन टू ब्लास्टुला, अँड ब्लास्टुला ऍट द 7th डेला इट स्टार्ट्स इम्प्लांटेशन. 7व्या दिवशी तो इम्प्लांटेशन सुरू करतो. मग त्याच्यामध्ये हे डिव्हिजन व्हायला लागतं. ट्रोफोब्लास्टच्या ह्या ज्या आउटर लेअर आहे, दिस इज कॉल्ड ट्रोफोब्लास्ट. ह्या पूर्ण आपला अगोदर काय गेला? झोना पेलुसिडा रप्चर झाला. झोना पेलुसिडा नाही सजा. झोना पेलुसिडाचं काय काम आहे? इतरत्र कुठेही न त्याला इम्प्लांट करू देता त्याला योग्य जागेवर त्याला इम्प्लांट करायला मदत कोण करतो? झोना पेलुसिडा. ट्रोफोब्लास्टच्या नंतर काय होतं? डिव्हिजन होतं. 2 लेअर तयार होतात. आउटर syncytiotrophoblastt and inner cytotrophoblast. Cytotrophoblast is inner layer which is near to the embryonal knob, and outer layer which is opposite and away from the embryonal knob, outerly जो आहे that is syncytiotrophoblastt. Syncytiotrophoblastt gives outer projection. त्या outer projectionच्या सहाय्यानं आणि ह्या लायटिक एन्झाईमनं हा इथं बरो तयार झालाय, ह्याच्यामध्ये हे सगळे प्रोजेक्शन जायला लागतात आणि या पूर्ण तुमचा ब्लास्टोसिस्ट गेट इम्प्लांटेड इन टू द युटेराइन एंडोमेट्रियल लाइनिंग. एंडोमेट्रियल लाइनिंग मध्ये ते प्रोजेक्शन घुसतात आणि तुमचा लॉन्चिंग ऑफ द ब्लास्टोसिस्ट टेक्स प्लेस. प्रॉपर इम्प्लांटेशन ऑफ द ब्लास्टोसिस्ट टेक्स प्लेस इन दिस रिजन. या रिजन मध्ये नंतर व्यवस्थित इम्प्लांटेशन तुमच्या त्या ब्लास्टोसिस्टचं होतं. सो दिस इज द फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस्ट फॉर्मेशन. अँड देन वी सॉ द इम्प्लांटेशन. काय बघितलं? How the implantation takes place. And this implantation procedure starts at 7th day and generally it completes at 10th day. 7व्या दिवशी ती इम्प्लांटेशनची सुरू होते. पूर्ण हे मग वाढायला, ह्याचं डिव्हिजन व्हायला, ह्याचे प्रोजेक्शन मध्ये घुसायला. अँड ऍट द 10th डे आफ्टर फर्टिलायझेशन, हे दिवस आपण कशाचे काय पाहिलो? फर्टिलायझेशन नंतर कितव्या दिवशी पूर्ण इम्प्लांटेशन झालं? म्हणजे तुमचा गर्भ व्यवस्थित तो एम्ब्रिओ, कारण ह्याच एम्ब्रिओनल नॉबचं रूपांतर, ज्याला आपण एम्ब्रिओब्लास्ट म्हटलंय, ह्याच एम्ब्रिओब्लास्टचं रूपांतर भविष्यातल्या कशात होणार आहे? एका गोंडस अशा बाळामध्ये होणार आहे. त्याला सगळे अवयव येणार आहेत. ह्याच सेल पासून काही हर्ट बनणार आहे, ह्याच सेल पासून तुमचं हृदय बनणार आहे, तुमचं मेंदू बनणार आहे, तुमचं जे काही अवयव ऑर्गॅनोजेनेसिस जे होणार आहे, सगळं ह्या एम्ब्रिओब्लास्ट पासूनच होणार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या इम्प्लांटेशनला फार महत्व आहे. तुमचा ब्लास्टोसिस्ट प्रॉपरली तिथं सेट होणं गरजेचं आहे आणि ते सेट करण्याचं काम या 7 ते 10 दिवसामध्ये होऊन जातं. आणि 4 ते 7 दिवसामध्ये मोरुलाचं रूपांतर ब्लास्टुलामध्ये होतं, ब्लास्टोसिस्टमध्ये होतं आणि 7 ते 10 मध्ये त्या ब्लास्टोसिस्ट व्यवस्थितपणे इम्प्लांटेशन केलं जातं. सो दिस इज ऑल अबाउट द formation of blastocyst or blastula and implantation. In the next video we shall discuss the conversion of blastula into gastrula. तर ते काय आहे? मोरुला टू ब्लास्टुला आणि ब्लास्टुला टू गॅस्ट्रुला. तर हे जे आपल्याला आहे, तर आता ब्लास्टुलाचं रूपांतर ऑर ब्लास्टोसिस्ट हाऊ इट कन्वर्ट्स इनटू गॅस्ट्रुला ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. सो थँक्यू गाईज.